शहराचे सर्वेसर्वा आणि सर्वांचे लाडके दशरथदादा माने या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. वेळ खूप झालेली आहे. आपण बरेच वेळ झालं बसलेला आहात आणि जवळपास 4-5 वाजल्यापासून आपण पदयात्रेमध्ये चाललेला आहात. कदाचित आपल्याला भूक पण लागलेली असेल, ताण पण लागलेली असेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून मी आपला फक्त 5 मिनिटाचाच वेळ घेणार आहे. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदाच आपल्या समोर आलेलो आहे. तसं पाहिलं तर आपली सर्वांची भाषणं, सर्व पक्षाची भाषणं मी मोबाईलवर ऐकत होतो. या कार्यक्रमाचे आणि शेवटच्या सभेचं सर्व स्टेजवर बसलेले सर्व प्रमुख मंडळी, मी नावं घेत नाही, मला माफ करा सर्वजण, आदरणीय स्टेज, सर्व उमेदवार, आपला लाडका गारटकर दादा, आपले लाडके हर्षुभाऊ, आपले लाडके यशवंत तात्या, आपले लाडके प्रवीण भैया आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी हो आणि पत्रकार मित्र हो, माझ्या बहिणी, माझी माता आणि सर्व वडीलधारी नेते मंडळी, बंधू आणि भगिनी हो. बंधूंनो, मी खरं तर येणार नव्हतो आणि भाषणही करणार नव्हतो, कारण माझं वय आता जवळपास 78-79 झालेलं आहे. 79 सुरू होत आहे. हा 68-69 झालेला आहे. आता काय विचार करता का दुसरा काय? त्यामुळं प्रवीण भैया व्यवस्थित बोलतोय, लोकांशी संबंध ठेवतोय, नम्रता आहे, लिनता आहे, प्रामाणिकता आहे, या सगळ्या गोष्टीमुळं मी या सगळ्या गोष्टीतून गारटकर दादांनी मला सांगितलंय, दादा तुम्ही आता एक्झिट घ्या. म्हणून मी सर्वसाधारण एक्झिट घेतलं. पण जब शेर गुहा में सोता है शेर ही है ना, शेर कभी बूढ़ा नहीं होता. अभी क्या शेर के कान में अगर कोई मुतेगा वो शेर खाएगा ना. टंगड़ी ऊपर करेगा. अरे तुम्ही असं काय चाललंय? तुम्ही राजकारण काय, तुम्ही विकासावर बोला. अहो भयानकच हो. काय आमचा संबंध निवडणुकीमध्ये? काय आम्ही उभा आहे, आमचा काय संबंध आहे? प्रवीण भैया उभा आहे. आम्ही आमचा नेता प्रदीप दादा गारटकर आणि 20 उमेदवार कसे चांगले आहे, ते तुमचं कसं भलं करतील, 5 वर्षे चांगला विकास करतील, इंदापूर तालुका, इंदापूर शहर कशा पद्धतीचं वैभव निर्माण करतील, याच्यासाठी सांगण्यासाठी आम्ही सगळी धडपड होती प्रवीण भैयाची आणि या सर्व स्टेजवर बसलेल्या मंडळीची. आता त्यात आम्हीच का घालू? आम्ही गरीब आहे, सुसंस्कृत आहे, आम्ही कोणाला मारलं नाही, आम्ही कोणाला हाणलं नाही, आम्ही कोणाला वाईट बोललो नाही, आम्ही कोणाच्या मध्यात नाही, आम्ही कोणाच्या आद्यात नाही. आणि मग आम्हालाच का खांजवायला येत आहे सारखं? उठ सूट इकडून खांजव, तिकडून खांजव. दुसरी जागा काय घालत नाही. हे बघा बांधवांनो, मला खरं सांगायचे तुम्हाला, मी जवळपास 35-40 वर्ष झालं राजकारणामध्ये आहे आणि या इंदापूर शहरामध्ये 35-40 वर्ष इथं येऊन राहिलोय. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी. पण मी 1985 पासून मिलिटरीमधून रिटायर झाल्यापासून
गारटकर दादा त्यावेळेला एक सार्वजनिक काम करणारा एक चांगल्या विचाराचा पोरगा. त्यांचं संघटन कौशल्य अत्यंत उत्तम. त्यांचे वडील गोवा संग्राममध्ये अत्यंत वैभवशाली त्यांनी काम केलेलं आहे. गोवा मोर्चामध्ये आंदोलनामध्ये हिरिरीने त्यांनी भाग घेतला. त्यांचे आजोबा 2 वर्ष तुरुंगात होते, स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिकाचा पोरगा एक इंदापूरचा नगराध्यक्ष होतोय आणि त्याला तुम्ही कसं आता करायचं हे खरं तर तुमच्या हातात आहे. त्या माणसाने कधी जात पात बघितली नाही हो. मी खरं सांगतो, त्याला साक्षीदार आहे 35 वर्ष. त्या पोराने सांगितलं की मुस्लिम माझे भाऊ आहेत, ते मुस्लिमांच्या ताटात जेवतो पोरगा. लक्षात ठेवा, एक आहे ब्राह्मणाचा पण त्यांना मुस्लिम चालतो, त्यांना सुतार चालतो, लवार चालतो, पारधी चालतो, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा हा गारटकर आहे. लक्षात ठेवा. मला एकदा गेल्या 20 वर्षापूर्वी पवार साहेबांनी मला विचारलं, अरे गारटकर कोणत्या जातीचा आहे रे? हा म्हणलं ती ब्राह्मण आहे की. वाटतच नाही म्हणलं एवढा आक्रमक आहे या. म्हणलं हो, पण तो सर्व समाजाला बरोबर घेतो, मुस्लिमांवर प्रेम करतो. मी अनेक वेळा त्यांना सांगितलं की तुम्ही जागा घ्या, बाहेर तिकडं वडापुरीला जागा आहे, तिथं 1-2 एकरात बंगला बांधा, तुम्ही तिथं राहा, वहिनीला तिकडं फिरायला घेऊन जावा, रानात शेती बघायला. पण सगळं गुंतलंय म्हणले. इथं माझी नाती गुती लहानपणी खेळलेले, या मातीत जन्म झालाय माझा, ही माती इंदापूरची माझी आहे, या मातीमध्ये माझा जन्म झालाय. माझी आई काय कवयित्री आहे. लहानपणी बापाचं क्षेत्र हरवलेला हा पोरगा सातत्याने इंदापूरकरांसाठी झगडलेला आहे. लक्षात ठेवा, सातत्याने झगडलेला आहे. त्यांनी घरदार कधी बघितलं नाही. त्यांनी सर्वांवर प्रेम केलं, सर्व समाजाला प्रेम केलं, सर्व धर्माला बरोबर घेतलं आणि जिथं जिथं ज्या गरीबावर अन्याय झाला ते धावून जाऊन काम करण्याचं काम खऱ्या अर्थाने या शहरामध्ये जर कोण असेल तर त्याचं नाव आहे प्रदीपदादा गारटकर. आणि तुम्ही काय नावं ठेवताय त्याला? त्याची काय सर येणार तुम्हाला? तुम्ही कोण, कसं काय बोलताय तुम्ही त्यांना? काय केलं त्यांनी तुम्हाला? समाजसेवा केली, प्रपंच केला, घरदार. अरे ते त्याचे चुलत भाऊ का भाऊ शेतामध्ये करतय, कमवतय आणि ती पैसे खर्चतय. शपथ घेऊन सांगतो, काय करावं याला आता? वहिनी तर सांगून सांगून कटाळी, मी बी अनेक वेळा कटाळ. म्हणजे सांगण्याचा उद्देश बांधवानो, हे अनेक गोष्टी सांगण्याच्या आहेत. आई सोन्यासारखी शिक्षिका होती, अतिशय सुसंस्कृत, अतिशय सुसंस्कृत. लवकरच वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही या बाळाला फुलासारखं सांभाळलं आणि समाजाच्या हवाली केलं. कधी त्या बिचारीने सांगितलं नाही की तू हे करू नको, ते करू नको, हे होईल ते होईल, कधी नाही. जे काय काय करायचं ते माझा पोरगा समाजासाठी अर्पण केलाय अशी सांगणारी ती माऊली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण आम्ही सांगितलं, हर्षभाऊनी सांगितलं, यशवंत तात्यांनी सांगितलं, प्रवीण भाईंनी सांगितलं, दादा तुमच्याशिवाय पर्याय नाही. जो हा अपमान झालाय का हो? 2004 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4 पासून 9, 10, 12 पर्यंत 14 पर्यंत कुणी सांभाळावं सांगू शकताय? कुणी? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी सांभाळा? प्रदीपदादा गारटकरनी सांभाळा. 7 मान्यता तरी दिली है. मैं भी था ना, मुझे तो यार जल्दी भूल जाते हो.
प्रदीप दादानी किती वर्ष सांभाळा? 14 पर्यंत सांभाळा, 24 पर्यंत सांभाळा. तुम्हाला साधे तुम्ही पीडीसी बँकेचे आणि कारखान्याचे संचालक होता. आमदार करेपर्यंत जीवाचं रान केलं, रात्रंदिवस केलं. कोणासाठी? तुमच्यासाठी केलं. काही बघितलं नाही. आणि काय मागत होते ते? काय मागत तुम्ही? किरकोळ. आणि ते म्हणत नव्हते मला व्हायचं. त्यांचा सन्मान फक्त त्यांना पाहिजे होता. दादा हे घे तिकीट, वाट. कुणाला वाटायची तू जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. सगळ्या पुणे जिल्ह्याची तिकीट दादा वाटतोय आणि त्याला इंदापूरचं तिकीट वाटायचं हे नाही का? हे कुठलं नाही हो बसले वकील. हा कुठला नाही आहे. सगळ्या पुणे जिल्ह्याची तिकीटं वाटते. महाराष्ट्रामध्ये नाव आहे, खूप चांगलं कमवलेलं आहे, पक्ष सांभाळ आहे, आमदार निवडून आणले, आमदार निवडून आणण्यासाठी मदत केली. ते अध्यक्ष असताना 21 आमदार झाले. अरे एवढं मोठं पक्षाचं काम केलं असताना तुमच्या इंदापूरच्या निवडणुकीसाठी माझ्यासारखा जर पट्ट्या असता तर म्हणला असता हे किती तुझी तिकीट आहेत? 21. हे घे तिकीट जा, वाट कोणाला द्यायची तिथे. तेवढं सुद्धा जर तुम्ही अधिकार देत नसाल आणि काहीतरी उगाच पक्षाचं हे करून बसला तुम्ही, आता घ्या काय करायचं? आता घ्या. आता असं होईल, या महाराष्ट्राचं सगळ्यांचं लक्ष लागलंय. उद्या 2-3 तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला सगळीच्या सगळी सीटांनी गारेटकर दादा 3 ते 4 हजार मताने निवडून येतील अशी परिस्थिती. बरोबर आहे ना? आता हे बिचारे हर्षभाऊ बिचारेच आहे ना. मोबाईल नका बघ, इकडे बघा. त्यांना काय म्हणते ती? त्यांना काय म्हणते ती? चंपू. आता ही चंकू आहे. अरे सुंदर आहे, उंचापूर आहे, देवाने केस चांगले दिले, भान चांगला पाळते, दिसायला सुंदर आहे. 62 वर्षात झालं तरी 40 वर्षाचं वाटतं यार. आज तर चांगला नवा करून जॉकेट घालून जेवढं जॅकेटवर हे करतील तेवढे आपण इंदापूरकर सगळी जॅकेट शिवून टाकू. अरे निवडणूक कसली, काय चालले, कोण काय बोलते, कशासाठी चालले? आणि भाऊ काय दुसरा तर काही विचार नाही ना. आहे सुंदर, आता त्याला काय करा? आहे सुंदर तर सुंदर आहे. आणि म्हणून आहे, चांगला आहे, सुंदर आहे, आपली देणगी आहे. इंदापूर तालुक्याची 18 वर्ष मंत्री होते, सगळा महाराष्ट्र त्यांना बघत होता, देखणं आहे. आणि खरं आहे, हाय तर आहे, काम व्यवस्थित केलं, लोकांची सेवा केली. आणि त्यांना म्हणतात काहीच केलं नाही, हे म्हणतात आम्ही विकास केला. आणि आम्ही विकास, अरे लय लय विकास केला, लय विकास केला, लय पैसा आणण्यासाठी काय काय करावं लागतो. अरे पैसा आमचं, पैसे समाजाचंच आहेत ना, टॅक्सचेच पैसे आहेत ना, शिंगाडे आहे ना. अरे आमचं पैसे आहेत, आणायला तुला लय त्रास होतोय काय? आणि म्हणून तिजोरी आमच्याकडे आम्ही पैसे आणतो. अरे हो, तिजोरीचं तुम्ही मालक आहे, मालक नाही ना तुम्ही. तिजोरी राखताय, राखणदार करताय. मालक देवेंद्र फडणवीस आहे.
ह्याचं सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तुम्ही उगेच काहीतरी बोलण्यात काय आता येड लावायचं काम केलं. अरे तुम्ही विकास 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 काय केला तुम्ही? अरे कशाचा विकास केला आणि कुणाचा केला? पैसे लय पैसे आणले, लय पैसे आणले, 200 आणले, 400 कोटी आणले. आता त्या पुलाचं तर सारख्या त्या पुलाचं कौतुक आहे. थांब जरा थांब. ही काय यांना काय बोलायला येतं? ही काय नुसती साधी बोलते ती या. त्या पुलाच्या कौतुकानं जर मेरी माणसं हे बघा बऱ्याचशाने एक पत्र दिलं, लोकसभेच्या अगोदर दिलं पत्र. त्या पत्रामध्ये सहज त्याला वाटलं होणार नाही पण आपलं द्यावं पत्र सारवं. त्या पत्रामध्ये लिहिलं ही पूल करा. आता दादा लय हुशार, दादा या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हुशार उपमुख्यमंत्री. दादानी काय केलं? दादाला वाटलं बरं झालं पलीकडे नदीच्या पलीकडे आपला कारखाना आहे, आणखी 2-4 कारखाने आहेत, जाताना उसाला जवळची जवळ पडेल उद्देश तो. ह्यांना काय वाटतंय? बोललाय कोणी आतापर्यंत? बरोबर आहे ना? चुकीचं आहे का बरोबर सांगा? हात वर करून सांगा. आणि ह्यांना काय वाटलं? पूल झाला की करमाळ्याची माणसं बाजाराला इकडे येतील, कापडं घ्यायला येतील, वांगी न्यायला येतील, टमाटी खायला येतील. अरे काय येडी माणसं. अरे तिथं म्हणजे कोणाचा धंदा चालेल? हो आपण ना रे आपा कुठे बसले? म्हणजे चपलाचं खेळ लोकांनी बार्बरचा धंदा वाढवला. अरे ती मधूनच जळवीला म्हणलं का रे हा पूल झाल्यावर मधू तुझा धंदा नाही वाढव गड्या. अरे दादा म्हणला कशाचा धंदा वाढतो या? दाढी करायला ह्या सातपतीची वस्तीची इथं येणार ती आणि करमाळ्याची का त्याची बाई. मी तर दाढी घरात घरीच करतो. दुसरं काय म्हणले? दुसरं म्हणले इतका बाजार वाढेल, इतका बाजार वाढेल, इंदापूर शहर अर्थव्यवस्था. अरे काय इथं हिऱ्याची बाजार आहे काय का दुबई आहे? त्या पुलाचं एवढं कौतुक झालंय. आता त्या पुलात नगरपालिका आहे का नगरपालिकेत पूल आहे हेच आम्हाला कळलं नाही. बघा प्रत्येकाला वेगळा उद्देश. दादांचा वेगळा होता, मामाचा वेगळाच आहे, बरचशाच तर अजून वेगळाच आणि आमचा वेगळाच आहे. अरे पट्या अरे त्या पुलाचं कौतुक करून करून आम्ही म्हातारं झालो त्याच्या आईला. आणि त्या पुलाच्या कौतुकाने सगळे त्यांना काय वाटलं की मी ह्या पुलावर आणि हा जर पूल केला तर मी नगरपालिकेची निवडणूक हाणून टाकीन. अरे ही पूल लोकसभेच्या अगोदर मंजूर झालाय आणि लोकसभेत इंदापूर तालुक्यातली किती मतं पडली? 88,000. हो 88,000 मतं पडली. तेवढ्यात पूल 400 कोटी झाला. बरोबर ना? आणि पूल के त्यांनी केलं आणि तुम्ही तायला दिली एअरपट्या. आणि म्हणून माझा सांगण्याचा उद्देश आहे, मला काही जास्त बोलायचं नाही, मला विषय संपून टाकायचा आहे. आणि नेहमी संपत आहे नेहमी बिरुबाची शपथ घ्यायची. अहो ती बिरुबा रडून रडून मरायला लागलाय राव.
किती प्रत्यक्षाने बिरुबा शपथ. खोटं बोलायचं म्हणलं की ती बिरुबाची शपथ घेत आहे आणि खरं बोलायचं म्हणलं की पोराची शपथ घेत. त्या दिवशी चौरे साहेब मला एक दिवशी घरी आणून मला सांगायला लागले, म्हणजे अहो मी थांब जरा, तू तिकडे बघ. टीका करू नका कोणावर. आणि काय टीका आहे बिरोबा बिराब आणि खरं आहे ना. मी खोटं बोलतोय का सांगा तुम्ही. खरं बोलतोय ते हसते, त्याला मी काय करू. तुम्ही हसताय, मी सांगतोय ती खरं आहे. मला चौरे साहेब म्हणले, अहो ती बिरू, मी त्या दिवशी पहाटे पहाटे गेली तू पूजाला पाया पडायची, ती बिरोबर रडत होतो. मी म्हणलं का. मामा शपथ घेऊन लय घेते रोज रोज. त्यामुळं वेळ कमी आहे. तुम्हाला उमेदवार खूप बोलायचं होतं, जाऊ दे आता. मला बोलून देण्याची वेळ कमी म्हणून. आता महात्मा गांधी वगैरे ते गिरीश शेठनी सांगितलेलं आहे. आता या पुलावर एक गिरीश शेठचं सांगतो, दुसरं एक चांगलं काम होईल बघा. पूल आहे ना, पूल गिरीश शेठ पुढे गिरीश शेठ आणि तात्या वकील तर बरगड्या मोडल्या. 9 वर्ष झालं संघर्ष करताय विचार एकटच. कुणी बघायला सुद्धा आलं नाही. बरोबर ना. ताटे बघायला सुद्धा बरगड्या मोकळ्या झाल्या. आणि ह्या पुलावर ताटे सर म्हणलं, मी एका बाजूला जातो, गिरीश शेठला दुसऱ्या बाजूला बसवतो आणि गळ टाकून मास धरतो पुलावर. अरे मला बसतं तरी सांगू दे की. आणि म्हणून 20 उमेदवार आहेत. एक रिक्षाचं चिन्ह आहे. आणि प्रदीप दादा गारेटकर हा माझा जीवलग दोस्त आहे. लहानपणापासूनचा 85 सालापासून दोस्त आहे. राजकारणाच्या पलीकडचे जाऊन आमची मैत्री आहे. वेगवेगळ्या पक्षामध्ये आम्ही काम केलं, परंतु आमची मैत्री कायम आहे. आणि जशी गारेटकर दादा बरोबर मैत्री, तशीच हर्षू भाऊची आणि माझी सुद्धा आहे. नाही तर भाऊचं माझं काय भाजन बिजन करायला लावतात. आम्ही शेवटी तिघं पण शंकरराव पाटलाच्या मुशीमध्ये तयार झालेलो आहे, त्यांच्या संस्कृतीमध्ये वाढलेलो आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं आमची भांडणं होणार नाहीत. ह्या तिघाची भांडणं मी होऊ देणार नाही, कारण ह्या आघाडीचा मार्गदर्शक मानेदादा आहे. हाय म्हणतोय. आणि म्हणून सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून द्या. बसच्या चिन्हावरचं समोरचं बटन दाबून सर्व 21च्या 21 उमेदवारांना निवडून आणा, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं सगळं वाचायचं राहील.